रसिक हो नमस्कार। 1990 साली आफ्रिका खंडातील रवांडा नावाच्या एका देशामध्ये 85% हुतूज आणि 15% तुत्सी जमातीचे लोक राहायचे। त्यावेळेला तिथं असणाऱ्या काही राजकीय लोकांनी स्वतःच्या मताच्या पेट्या भरण्यासाठी रेडिओ रवांडा नावाचं चॅनल हाताशी घेतलं आणि त्यांनी अशी अफवा पसरवली की तिथं असणाऱ्या 85% हुतूज लोकांना 15% तुत्सी जमातीपासून धोका आहे। त्यावेळेला तिथे दंगली पेटल्याने तब्बल 8 लाख लोक, ही निष्पाप 8 लाख लोक मारून टाकण्यात आली। सांगण्याचं कारण इतकंच आहे मित्रांनो, अशाच पद्धतीने जगभरामध्ये अनेक राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीचे अनेक न्यूज चॅनल हाताशी घेताना दिसायला लागतात आणि त्यावेळेला अशा जातीय दंगली पेटतात आणि त्यावेळेला निष्पाप माणसांचे बळी जायला लागतात। त्यावेळेला खरंच जगभरामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ पोखरला जातोय का, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागतो आणि अगदी हाच प्रश्न घेऊन बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे। नमस्कार, मी अक्षय मारुती विळके, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी कोल्हापूरचा विद्यार्थी। विषय मांडतोय लोकशाहीचा चौथा स्तंभ पोखरला जातोय का, पुढं भलं मोठं प्रश्नचिन्ह। मित्रांनो, मुळात सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकशाही राष्ट्र आणि तिथं असणाऱ्या त्या मीडियांची भूमिका नेमकी काय असायला हवी। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लोकशाही राष्ट्रांमध्ये मित्रांनो तिथं लोकांच्या मार्फत लोकांसाठी राज्यकारभार चालवला जातो। तिथला सर्वसामान्य नागरिक हा त्या राष्ट्रांचा केंद्रबिंदू असतो आणि त्यावेळेला त्या राष्ट्रांमध्ये त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारची भूमिका आणि सरकारची उत्तरं ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं ही महत्वाची भूमिका त्या राष्ट्रातील मीडियाची असलेली पाहायला मिळते आणि ती असायला हवी। मात्र आज वास्तवात आपल्या राष्ट्रामध्ये ते होतंय का, तर स्पष्टपणे त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागतं। कारण आज आपल्या राष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाचं प्रतिनिधित्व करणारं एक मीडिया चॅनल आम्हाला पाहायला मिळतं। जर आपण पाहिलं तर आज वर्तमानपत्रांचा विचार केला तर सामनासारखं वर्तमानपत्र शिवसेनेच्या माध्यमातून चालवलं जातं, मग ते शिवसेनेच्या विरोधात लिहिल का, तर मुळीच नाही। एनडीटीव्हीचा जर आपण विचार केला तर एनडीटीव्हीचे मालक सुभाष चंद्र हे आज आपल्याला मध्य प्रदेशमधून विधान परिषदेवरती बीजेपीचं प्रतिनिधित्व करताना दिसतात, मग ते बीजेपीच्या विरोधात लिहितील का, तर मुळीच नाही। एनडीटीव्हीचा विचार केला तर एनडीटीव्हीचे मालक प्रणव रॉय यांची मेहुणी आपल्याला सीपीआयची लीडर असलेली पाहायला मिळते, मग ते सीपीआयच्या विरोधात लिहितील का, तर मुळीच नाही। इतकंच काय तर रिपब्लिकन टीव्हीचा जर विचार केला तर रिपब्लिकन टीव्हीवरती अर्णव गोस्वामी आपल्याला नेहमीच बीजेपीची बाजू धरून ठेवताना दिसायला लागतो। इतकंच काय तर हिंदुत्व दाखवताना दिसायला लागतो आणि नेहमीच इतर धर्मांवरती इतर पक्षांवरती टीका करताना स्पष्टपणे दिसतो। म्हणजे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात नेमकं काय यायला हवं, तर आज आपलं मीडिया योग्य भूमिका बजावत नाही आणि म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जाणारं मीडिया पोखरला जात आहे। आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मला जबाबदारपूर्ण एक वक्तव्य करणं गरजेचं वाटायला लागतं की आज खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया राहिलाय का, तर मला स्पष्टपणे असं वाटतं की लोकशाहीचा चौथा स्तंभ तर मीडिया राहिलं नाहीच, मात्र उरलेले जे लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत ते उद्ध्वस्त करणारं बारूद हे आमचं मीडिया झालेलं आहे। हे आम्हाला स्पष्टपणे आजच्या परिस्थितीनुसार दिसायला लागतं। अहो 2014 साली ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला तर तब्बल 3000 पेड न्यूज पकडण्यात आल्या, ज्याच्या माध्यमातून प्रचार करण्याचं काम हे न्यूज चॅनल करत होते। ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मग रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते रवीश कुमार असं आम्हाला म्हणताना दिसतात की ज्या वेळेला निवडणुका येतात त्या वेळेला मी माझ्या घरचा टीव्ही बंद ठेवतो। कारण काय, तर ज्या काळामध्ये या मीडियाला लोकांचे प्रश्न सरकारसमोर मांडायचे असतात त्या काळामध्ये हेच मीडिया सरकारचं प्रतिनिधित्व करत सरकारच्या प्रचारकाची जर भूमिका बजावत असेल तर टीव्ही चालू ठेवण्यात अर्थ काय, अशी जर भूमिका एखादा रेमन मॅगसेस पुरस्कार विजेता जर घेत असेल तर मित्रांनो लक्षात यायला लागतं की आज नेमका लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा पोखरला जातोय। इतकंच काय तर संजय आवटे नावाचा महाराष्ट्रातला पत्रकार असं म्हणतो की मीडियाच नेमकं काय करतंय, तर मीडिया आज आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांना अॅनेस्थेशिया देण्याचं काम करतंय, म्हणजेच भूल देण्याचं काम करतंय की तुम्ही झोपून राहा, तुम्ही जर जागे झालात तर क्रांती कराल आणि क्रांती या देशाला मुळीच अपेक्षित नाही। म्हणजे ही भूमिका आज आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, मीडियाच्या माध्यमातून जी माणसं स्पष्टपणे काम करतात आणि आवाज उचलण्याचं काम करतात त्यांच्या वाट्याला नेमकं काय येतं हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे। सप्टेंबर 2019 मध्ये युपी मध्ये एका पत्रकारानं तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना पोषक आहार म्हणून भाकरी सोबत मीठ दिलं जातं ही बातमी ज्यावेळेला दाखवली त्यावेळेला त्या पत्रकारावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये डांबून मारण्यात आलं। इतकंच काय तर काफिल खान सारखा डॉक्टर ज्यावेळेला अनेकांचे प्राण वाचवताना मला हॉस्पिटलमध्ये दिसायला लागत होता, म्हणजे सरकारनं बिल भरलं नाही म्हणून ऑक्सिजन सप्लाय हा वरून कट करण्यात आला, तरी सुद्धा स्वतः ऑक्सिजनचे सिलेंडर जमा करून अनेकांचे प्राण वाचवण्याचं काम काफिल खाननं केलं होतं। मात्र तरी सुद्धा निष्पाप काही बालकांचे जीव गेले, त्याच्यासाठी सरकार गुन्हेगार असताना काफिल खानला जेलमध्ये चढवण्यात आलं। ही बातमी तुमच्या आणि माझ्या मीडियानं तुमच्या माझ्यासमोर येऊच दिली नाही, कारण काय तर तिथले असणारे राजकीय नेते मात्र ही बातमी अमेरिकेत बसून वॉशिंग्टन मध्ये बसून ध्रुव
राटीला समोर आणावी लागली तेव्हा आम्हाला कळायला लागली. अहो इतकंच काय तर हाथरस सारखी घटना 14 दिवस तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचतच नव्हती. इतकंच नाही तर आज आपण आंदोलन पाहिलं दिल्लीच्या चौकामधलं, तर ते दिल्लीच्या चौकापर्यंत येण्याआधी 50 दिवस पंजाबमध्ये चालत होतं. मात्र कुठल्याच न्यूज चॅनलनं ते तुमच्या माझ्यापर्यंत आणण्याचं कामच केलं नाही. जोपर्यंत ते दिल्लीच्या चौकापर्यंत पोहोचलं नाही, जोपर्यंत इतकं इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हायरल झालं नाही, तोपर्यंत ते तुम्हाला आणि मला सुद्धा कळलं नव्हतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मीडियाला दाबण्याचं काम हे स्पष्टपणे अनेक राष्ट्रांमध्ये, इतकंच नव्हे तर आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा होताना स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं. मग मित्रांनो, वर्ल्ड फ्रीडम रँक मध्ये जर आपल्या देशाच्या यादीचं नाव बघितलं तर आपल्या देशाचं त्या यादीमध्ये 180 देशांच्या यादीमध्ये 138व्या क्रमांकावरती नाव असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या देशातील मीडियाला फ्रीडम आहे का? तर मुळीच नाही. जगभरातील अनेक महासत्ता राष्ट्रांची जर यादी पाहिली तर ते पहिल्या 20 देशांच्या यादीमध्ये आपल्याला दिसायला लागतात, कारण तिथल्या मीडियाला पूर्ण फ्रीडम असलेलं पाहायला मिळतं. जर आपण अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन पोस्ट मध्यंतरी नोव्हेंबरमध्ये रिपोर्ट जाहीर केला. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की 639 दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प तब्बल 6420 वेळेला खोटं बोललेले आहेत. म्हणजे इतकं स्पष्ट बोलण्याचा अधिकार, स्वातंत्र्य त्या देशातील मीडियाला आहे. मात्र विचार करा, जर आपल्या देशातील मीडियातील एखाद्या न्यूज चॅनलनं असं सांगितलं की नरेंद्र मोदी देशामध्ये अमुक वेळेला खोटं बोललेले आहेत, तर मित्रांनो ते दिवस मोजणाऱ्या त्याच न्यूज चॅनलला त्यांचे शेवटचे दिवस मोजण्याची वेळ येणार नाही का? हा सुद्धा प्रश्न एक चिंतनाचा ठरणार आहे. मित्रांनो, मला वाटतं मीडियाला फ्रीडम देणं खरंच गरजेचं आहे. त्याच राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नांदते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मीडियाला स्वातंत्र्य देणं म्हणजे काय तर माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मीडियाच्या माध्यमातून समोर येणं गरजेचं आहे. ना की कंगना काय बोलते, ना की सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाल्यानंतर नेमकं काय होतं हे मांडणारे प्रश्न महत्वाचे नाहीत. हे आपण समजून घेता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी सुद्धा स्वतःची भूमिका ठरवत असताना एक न्यूज चॅनल बघून न ठरवता त्याच्यासाठी एक नाही तर 4 न्यूज चॅनल बघून आणि 4 वर्तमानपत्र बघून चाळून आपली भूमिका ठरवणं फार महत्वाचं आहे. तसं करून जर आपण आपल्या भूमिका ठरवायला लागू तर नक्कीच येत्या काळामध्ये मीडियाचं स्वातंत्र्य सुद्धा आम्हाला इथं आलेलं पाहायला मिळेल. ते मिळावं इतकाच आशावाद घेतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.